बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। रोजगार निर्मितीकडे सरकारनं लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो। राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे। राजकारण बाजूला राहिलं पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, असे खासदार शरद पवार यांनी बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात म्हटलं आहे। बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, नीलम गोरे इत्यादी नेते उपस्थित होते। शरद पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे, या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल। शरद पवार म्हणाले, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुणींना नोकऱ्या मिळाल्या। देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे। हाच प्रश्न ओळखून आता सरकारने तरुणांना नोकऱ्या देण्याचं ठरवलं आहे। तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले, त्यासाठीच मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो। शरद पवार पुढे म्हणाले की आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे, त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे। आता विद्या प्रतिष्ठानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरू होत आहे। राजकारण आपल्या जागी होत असतं, पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं। मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। नमो महारोजगार मेळावा तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम आहे। राजकारणात काम करणारे सर्वजण कंत्राटी कामगार आहेत। त्यांनी चांगले काम केलं नाही तर नक्कीच जनता घरी बसवेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं। अजितदादा मला हळूच म्हणू शकतात की PMCचे अर्थातच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट खातेच माझ्याकडे द्या, पण ते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की या इमारती बघून लोक माझ्या मागे लागतील की मला बारामतीला पोस्टिंग द्या। अजितदादांनी स्वतः लक्ष घालून चांगल्या इमारती बांधल्या आहेत। आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्यांचे PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करावे असा मला मोह होत आहे, परंतु दादा मला हळूच म्हणतील PMC कशाला, खातेच मला द्या, परंतु मी ते देणार नाही, खाते माझ्याकडेच ठेवेन, मात्र तुमची मदत चांगल्या इमारती बांधण्यासाठी घेईन, असे म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांचा चिमटा काढला आहे। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की बारामतीचे नवीन बस स्टँड एखाद्या एअरपोर्टसारखे आहे। याशिवाय बारामतीचे पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय आणि पोलिसांची निवासस्थाने या इमारती अतिशय सुसज्ज आणि देखण्या बांधलेल्या आहेत। या इमारती सरकारी आहेत असे वाटतच नसून त्या कॉर्पोरेट कंपन्या असल्यासारखं वाटत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं। बारामतीमध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस नमो महारोजगार मेळावा आहे। त्यासाठी मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीमध्ये घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। व्यासपीठावर मंत्री तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलं, आमचं सरकार राजकारण विरहित आहे आणि विकासात आम्ही राजकारण आणत नाही। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात 25,000 युवकांना रोजगार मिळेल, असे सांगतानाच सरकारचं 10 लाख युवकांना रोजगार देण्याचं लक्ष्य आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्य सरकारने 75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे। 27,000 पोलिसांची भरती केली जाईल, तसेच 30,000 शिक्षकांची भरती होणार आहे। या भरतीचा लाभ मराठा समाजालाही होणार आहे, कारण त्यांना आरक्षण लागू झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। हे सरकार सर्वांचं आहे, हे सरकार काम करणार आहे, हे सांगतानाच राज्यात उद्योग येत आहेत, त्यामुळे नोकऱ्या वाढत आहेत, परकीय गुंतवणुकीचा ओघ महाराष्ट्रात वाढत आहे, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले। राज्य सरकार शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम राबवत आहे, नमो महारोजगार मेळावे आयोजित करत आहे, याचा फायदा राज्यातील युवकांना होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ग्वाही देतो, एक दिवस असा येईल की बारामती महाराष्ट्रातील नंबर 1चा तालुका असेल, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। काम केलं तर 1 नंबरच करतो, नाहीतर भानगडीत पडत नाही, असंही अजित पवारांनी रोखठोक सांगितलं। बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे। तसेच बारामती बस स्थानक, बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय आणि बारामती शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। पण सर्वांच्या नजरा शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडेच लागून राहिल्या होत्या। अजित पवार भाषणाला उभे राहिले तेव्हा एकच वादा अजितदादा अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या। अजित पवार म्हणाले, राज्यात, देशात, विदेशात मोठ्या प्रमाणात रोजगार आहेत, फक्त संधीचं सोनं केलं पाहिजे। बारामती पोलीस हाऊसिंगची दुरावस्था झाली होती, पोलीस कसं राहायचे याचा मला कमीपणा वाटत होता। पूर्वी 73 पोलीस क्वार्टर्स होत्या, पण 7 मजली इमारती बांधून 196 क्वार्टर्स केले आहेत। यासाठी 75 कोटींचा निधी खर्च करण्यात आला। बारामती बस स्थानकाची जागा कमी होती, मात्र महाराष्ट्रात 1 नंबरचं बस स्थानक आपण निर्माण केलं आहे।
करायचं तर नंबर 1च करायचं, नाहीतर भानगडीत पडायचं नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. माझी खुशारकी नाही, पण प्रत्येक इमारतीचा पाया घातल्यापासून पूर्णत्वाला जाईपर्यंत एका इमारतीला 40 वेळा भेट दिली, हे मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे. पोलिसांना गस्त घालण्यासाठी, कायदा सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी साधने लागतात. त्यासाठी पोलिसांना 39 वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कुणाचीही गुंडगिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीपासून पवार कुटुंबातील कटुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची प्रचिती शनिवारी बारामतीकरांना आली. बारामतीत आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधणे टाळले. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार करून थेट माघारी आपल्या खुर्चीकडे वळल्या. हे चित्र सर्वसामान्य बारामतीकरांसाठी नवे होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्टेजवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. यावेळी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच बसले होते, पण सुप्रिया सुळे त्यांना बायपास करून पुढे निघून गेल्या. यावेळी पलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बसले होते. सुप्रिया सुळे यांनी त्यांनाही नमस्कार करून त्यांची विचारपूस केली. त्यांनी आमदार विजय शिवतारे यांचीही भेट घेतली, पण बाजूलाच असलेल्या अजितदादांची साधी विचारपूसही केली नाही किंवा त्यांना भेटल्याही नाहीत. पण त्यांनी आपल्या वहिनी तथा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आवर्जून भेट घेतली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांनीही सुप्रिया सुळे व्यासपीठावर आल्याचं ठाऊक होतं, पण त्यांनीही त्यांना भेटणं टाळलं. हे चित्र पाहून बारामतीकरांनाही आश्चर्य वाटले. यावेळी स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते, तर उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही याच रांगेत बसल्या होत्या. सुनेत्रा पवारही याच पहिल्या रांगेत बसल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. सुनेत्रा पवार एरवी कोणत्याही कार्यक्रमाला हजर नसतात, त्या प्रथमच या कार्यक्रमाला हजर होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. समृद्धी महामार्गावर जीवघेणा खड्डा पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे लोहगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महामार्गालाच भगदाड पडल्यानं समृद्धी महामार्गाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरत 55,000 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र उद्घाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर शुक्रवारी अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील कॉन्क्रीट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष होऊन गेले. 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गडकरींबाबत संभ्रम पसरवणारा व्हिडिओ शेअर केला जात असल्याचं नोटिशीमध्ये म्हटले आहे. नोटिसीनुसार गडकरींच्या विरोधात लोकांच्या नजरेत गोंधळ आणि खळबळ माजवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकात्मतेत तेढ निर्माण करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. हा व्हिडिओ एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीचा आहे, ज्याचा विपर्यास करण्यात आला आहे. काँग्रेसने व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याचा सद्यस्थितीशी काहीही संबंध नाही. नोटिसीमध्ये गडकरींनी 24 तासांच्या आत व्हिडिओ काढून टाकण्याची आणि 3 दिवसात लेखी माफी मागण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये नितीन गडकरी बोलताना दिसत आहेत. आज गाव, मजूर आणि शेतकरी दुःखी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे अन्यायाची कबुली. यानंतर लगेचच राहुल गांधींचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेस सरकारवर आदिवासींचे पाणी, जंगले आणि जमीन त्यांना परत करणार असल्याचे सांगत आहेत. गडकरींच्या म्हणण्यानुसार काँग्रेसने व्हिडिओमधून ते भाग कापले आहेत, जिथे त्यांनी किती प्रयत्न केले जात आहेत, ज्यांचे चांगले परिणाम मिळत आहेत, असेही ते म्हटले. बंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील आरोपीची सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटली आहे. चेहरा स्पष्ट नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं पोलीस आरोपी कसा दिसतो हे शोधून काढणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार कर्नाटकचे डेप्युटी सीएम डी शिवकुमार म्हणाले की पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला त्याचा चेहरा फेशियल रेकग्निशन सिस्टीममध्ये जुळवला जात आहे. याद्वारे त्याचा माग काढला जाईल. प्राथमिक तपासात आरोपी हा 25 ते 30 वर्षाचा असल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क घातलेला एक माणूस कॅफेजवळ बसमधून उतरताना आणि 11:30 वाजता कॅफेमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.
यानंतर तो रवा इडली ऑर्डर करतो, काउंटरवर पैसे देतो आणि टोकन घेतो. यानंतर 11:45 तो डस्टबिनजवळ एक पिशवी टाकून निघून जातो. 1 तासानंतर त्याच बॅगचा टायमर वापरून स्फोट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार म्हणाले की पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. CCTVमध्ये कैद झालेला त्याचा चेहरा फेशियल रेकग्निशन सिस्टीमशी जुळवला जात आहे. याद्वारे त्याचा माग काढला जाईल.